अनुसूयेचे घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय एका, मूळ पीठ श्री गुरूंचे. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेली ओवी श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 4 आणि या चौथ्या अध्यायातील ओवी क्रमांक 71. ह्या अध्यायाचं नाव आहे अनुसूयोपाख्यानम. अनुसूयोपाख्यानम असं अध्यायाचं नाव आहे. अर्थात या संपूर्ण अध्यायामध्ये जन्म दत्तगुरूंचा जन्माच्या कहाणीचं वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी या ओवीमध्ये अर्थात संपूर्ण जन्माची कहाणी झाल्यानंतर, संपूर्ण जन्माचं चरित्र झाल्यानंतर अध्यायाच्या शेवटी 71वी ओवी काय वर्णन केलं या ओवीमध्ये? अनुसूयेचे घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रेय एका, मूळ पीठ श्री गुरूंचे. खर तर अनुसूया पुत्र म्हटलं जात आहे दत्तगुरूंना. अनसूया म्हणजे जिथे असूया नाही अशा ठिकाणी ज्याचा जन्म होतोय त्यांना दत्तगुरू म्हणतात. द्वेष नाही, मत्सर नाही, असूया नाही. त्रैमूर्ती, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती ते एकच आहे. तिन्ही देवांचं स्वरूप ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आपण काय अभंग म्हणतोय बघा, ब्रह्मा विष्णू आहे आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरू दिसले. नाम दत्तात्रेय एका, मूळ पीठ श्री गुरूंचे, संपूर्ण विश्वाचं गुरु. ओळीवर अर्थपूजा बांधण्याआधी, ओळीवर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं हे किरवली गाव आणि या किरवली गावातील हे भगवान दत्तगुरूंचं मंदिर. त्या ठिकाणी गेली अनेक वर्षांपासून आपण अनेक कार्यक्रमांचं नियोजन करत असतो दत्त जयंती उत्सवाच्या निमित्तानं. गुरुवर्य हरिभक्त परायण नागेश बाबा जाधव यांच्या आशीर्वादानं, यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो. त्यामध्ये संपूर्ण ग्रामस्थांचं सहकार्य असतंय. तुम्ही सर्व मोठ्या आनंदाने या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असतात. खर तर अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असतो. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी, हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अगदी लहानापासून ते मोठ्यांपर्यंत, म्हणजे झाडू मारण्यापासून, साफसफाई करण्यापासून, अंतऱ्या टाकण्यापासून, आचार्यांपासून, महाप्रसाद तयार करणाऱ्यांपासून ते या ठिकाणी आर्थिक मदत करेपर्यंत ज्यांचा ज्यांचा हातभार लागलेला आहे त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कारण का माहितीये का, माणसाकडे भगवंताने अनेक प्रकारचे गुण दिलेले आहेत, अनेक प्रकारच्या कला दिलेल्या आहेत. त्या काहींना कळतात, काहींना कळत नाही माऊली, बरं का. ज्याने आत्मपरीक्षण केलं, ज्याला मार्गदर्शन मिळालं, ज्याला कोणीतरी प्रेरणा देणारा मिळाला, त्याच्या अंगीच्या काळात त्यालाही दिसल्या आणि जगालाही दिसल्या. ज्याला कोणी आत्मपरीक्षण करता आलं नाही, मार्गदर्शक मिळालं नाही, कोणी प्रेरणा स्फूर्ती देणारा भेटला नाही, त्याच्या स्वतःच्या कलांचा वापर किंवा त्याच्या स्वतःच्या कला त्यालाही माहिती झाल्या नाहीत. उदाहरणार्थ, एखादा ज्वलंत निखार असतो बाबा, बरं का, त्या निखाऱ्यावर काही वेळानंतर त्याच्यावर राख साचली जाते.
आतमध्ये तो जिवंत असतो, पण फुंकर मारणारा कोणतरी पाहिजे ना. फुंकर मारल्यानंतर कळतंय अरे आतमध्ये काहीतरी त्याच्यात उष्णता आहे, सामर्थ्य आहे, बळ आहे, शक्ती आहे. तसं या ठिकाणी भगवंताने प्रत्येकाला जन्माला घालताना प्रत्येकाकडे वेगवेगळ्या कळा दिलेल्या आहेत, वेगवेगळे गुण दिलेले आहेत. काहींच्या बोटात जादू आहे, नुसती थाप पडली ना पकवारीवर आपण ऐकत बसावं. काहींच्या गळ्यामध्ये जादू आहे, काहींना ज्ञान दिलंय, काहींना बुद्धी दिले, काहींना पैसा दिलाय, काहींना बळ दिलंय. आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक चारही प्रकारची वेगवेगळी कला, वेगवेगळी शिल्लक भगवंताने प्रत्येकाला दिलेली आहे. फक्त काही काय होतंय माहितीये का, आपल्या कलेचा वापर आपण नम्रपणे जर धर्माच्या कार्यासाठी, देवाच्या कार्यासाठी जर केला तर त्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो आणि आपल्याला पण आनंद मिळतो. बरं का. जी कला, जो गुण तुम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालाय ना, ते नम्रतेने. आलं का लक्षात? आता बघा, मी मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा मला तरी वाटतंय बाबा तुम्हीच पालना इथे बोलले होते. बरं का. तिघच का? तुम्हीच होते ना, मी ऐकलं होतं. आपलं नेमकं होतंय काय माहितीये का, आपण समोरच्या माणसाला आपल्यापेक्षा मोठा समजतोय, त्यामुळे आपण खाली येतोय. समजलं पाहिजे परमार्थातला हा गुण आहे. आलं का लक्षात? आमच्यासारखे तरुण तेव्हाच पुढे येतात ज्या वेळेला तुमच्यासारखी वरिष्ठ माणसं आम्हाला पुढे करतात. आलं लक्षात? काही जुनी खोडा अशी आहेत ना, टाळ सोडायला मागत नाही. आणि कदाचित जर एखाद्याने बाजूला बसून वाजवण्याचा प्रयत्न केला एखाद्या तरुणाने आणि जर ठेका चुकला तर त्याने समजून जावा. कशी बसतील तरुण मंडळी आपल्या बाजूला, कशी येतील तरुण मंडळी, कशी नवीन मंडळी घडणार. आपण काय म्हणतोय, प्रत्येकाकडे हा परमार्थ पोचला पाहिजे, प्रत्येकाने परमार्थामध्ये आलं पाहिजे, प्रत्येकाने परमार्थामध्ये सहभाग घेतला पाहिजे. तुम्ही फुंकर मारत राहा. जी राख आलेली आहे ना अज्ञानाची, अंधश्रद्धेची, भ्रमाची, मी हे करणार नाही, करणार नाही काय करणार. फक्त स्फूर्ती द्या. तुम्ही करणार नसेल ना तोही करेल. ज्याला काहीही जमत नाही ना तोही पुढे येईल. फक्त तुम्ही बोला रे चांगले गाता, तुम्ही मस्त बोलता, तुमच्याकडे जे आहे ना तुम्ही चांगलं वाजवता, तुम्ही चांगले पकवाज वाजवता, तुम्ही चांगले टाळ वाजवताय, तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे गाता येत आहे. कधी जेव्हा तुम्ही स्फूर्ती द्याल, जेव्हा तुम्ही प्रेरणा देणार, त्यावेळेला आपोआप त्यांच्याकडे ती बुद्धी निर्माण होईल आणि आपोआप ती मंडळी पुढे येईल. आपला विषय असा आहे की खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांनी ज्यांनी खारीचा वाटा का नाही होईना, जी कला, जे गुण, जे भगवंताच्या कृपेने मला जे प्राप्त झालेलं आहे ते ह्या कार्यक्रमासाठी, या दत्तगुरूंच्या जयंती उत्सवासाठी मला जी काही मेहनत करता येईल, जे काही मदत करता येईल, जे काही सहकार्य करता येईल ते नम्रपणे ज्याने ज्याने या ठिकाणी केलेलं आहे. आणि असा हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या सहयोगाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यांच्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने सगळ्या ग्रामस्थांचं सहकार्य इथं असतंय आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. आज जर पाहायला गेलं तर मनुष्य पैशाने खूप श्रीमंत झालेला आहे, कारण कलियुगामध्ये पैसे कमवण्याचे मार्ग अनेक निर्माण झालेले आहेत. बरं का, अनेक मार्ग निर्माण झालेत पैसे कमवण्यासाठी. त्याच्यात नंबर पण अनेक आहेत. 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, अजून काय काय असेल. अलग लक्षात. पण संस्कार जेव्हा तुम्ही धर्ममंडपामध्ये येतात त्याच वेळेला तुम्हाला मिळतात. धर्माच्या संस्कृतीची जाणीव तुम्हाला ज्या वेळेला धर्म मंडपामध्ये येतात, धर्म कार्यामध्ये ज्या वेळेला येतात त्याच वेळेला तुम्हाला ती होत असते. अन्यथा संसारामध्ये कितीही जरी काबाड कष्ट म्हणतात त्याला, संसारात जे आपण करतोय त्याला काय म्हणतात, काबाडी कोणाला म्हणतात, जो भार वाहू आहे त्याला काबाडी म्हणतात, त्याला काबाड म्हणतात. म्हणजे नुसतं भारच व्हायचं काम मनुष्य करत असतो. बरं का, तिथे कितीही जरी आपण अट्टहास केला तरी संस्कार आणि संस्कृतीची ओळख त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे धर्माच्या कार्याची, धर्माच्या संस्कारांची आणि धर्माच्या संस्कृतीची. खर तर तुम्हा आम्हाला सांभाळणारा देव एकच आहे, कारण देवाने सगळ्यांना निर्माण केलेला आहे.
83,99,999 योनी निर्माण कोणी केलेले आहेत? देवाने केलेले आहेत. 84 लक्ष योनी निर्माण देवाने केलेली आहेत. 84 लक्ष योनी. चारही खाणी देवाने निर्माण केलेल्या आहेत. श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. त्या चारही खाणीतून ज्यांची उत्पत्ती झालेली आहे त्यांनाही देवानेच निर्माण केलेलं आहे आणि त्यांनाही देवच सांभाळतोय. फक्त फरक काय माहितीये का? काहींना कळतोय, काहींना कळत नाही. काही त्याचं कार्य करतात, काही करत नाहीत. काही त्याचं नामस्मरण करतात, काही करत नाहीत. पण देवाकडे भेद नाही ना. देवाकडे भेद नाही. सांगू का? देवाला मानणाऱ्यांना जो देव सांभाळतोय ना, न मानणाऱ्यांनाही तोच देव सांभाळतोय, वेगळा नाही. समजते ना? देवाला मानणाऱ्यांना जो देव सांभाळतोय तोच देव न मानणाऱ्यांनाही सांभाळतोय. त्याच्या पुढे जाऊन सांगतो ना तुम्हाला. एखादी वस्तू आपण आपल्या घरात आणली, उदाहरणार्थ फ्रीज आणला. काय 20-25 हजार रुपये देऊन आपण फ्रीज आणला, नवीन आणला, कंपनीचा आणला, 8-10 वर्ष गॅरंटी आहे, बरं का? गॅरंटी कार्ड बरोबर आणला. घरी आणल्याबरोबर काय 2-4 थंड्याच्या बाटल्या ठेवायच्या. त्या कसल्या बाटल्या? तर जसं माणूस असेल तसं, त्याचे जसे विचार असतील तशा बाटल्या त्याच्यात, बरं का? थंड्याच्या बाटल्या ठेवल्या, पाण्याच्या बाटल्या ठेवल्या, भाजीपाला ठेवला, अमुक ठेवला, तमुक ठेवलं. शेजाऱ्यांना दाखवतोय. शेजारी आल्यानंतर त्यांना, पाहुणे आल्यानंतर त्यांना पहिले सांगतो फ्रीज आणला, अमुक आहे, असं आहे, तसं आहे, डबल डोर आहे. दुसऱ्या दिवशी बंद पडला. आलं का लक्षात? आता बंद पडल्याबरोबर त्याने इकडे तिकडे काय काय करायचा प्रयत्न केला. लाईट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अजून पिन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अजून कशात काही प्रॉब्लेम आहे का? बघितलं तर नाही, फ्रीज मध्येच प्रॉब्लेम. आता मला सांगा, काल 20-25 हजार रुपये खर्च करून ज्याने नवीन फ्रीज आणलेला आहे, 8 वर्षाची गॅरंटी आहे, दुसऱ्याच दिवशी जर तो बंद पडला असेल तर त्याच्या मनामध्ये काय विचार आला असेल? असं बोलेल का तो, राहू दे, चल जाऊ द्या, रोज आपण आरती करू, त्याला आणलाय तर खरी, एवढा नाही करत काम आपलं, नाही करू दे भले, पण आरती तरी करू, लोकांना दाखवला तरी होईल. ठेवील तो? 1 मिनिटात लगेच ते डीलरला फोन करतो तो आणि काय सांगतो, 25,000 तुला रोख दिले, दुसऱ्याच दिवशी पर्यंत बंद पडला, जसा आहे तसा घेऊन जा आणि मला नवीन दे. बघा हा, ज्या कामानिमित्त आम्ही जी वस्तू आणली ते काम जर तिने केलं नाही तर आम्ही 1 मिनिट पण ती वस्तू घरात ठेवत नाहीत. समजतंय ना? ज्या कामासाठी आम्ही जी वस्तू आणली ती वस्तू जर आमचं काम करत नसेल तर 1 मिनिटही आम्ही घरात ठेवत नाहीत. सांगा ना, ज्या कामासाठी, ज्या कार्यासाठी आम्हाला हा नरदेव भगवंताने दिला, मी म्हणेन भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी करत नसतानाही देवाने आपल्याला ठेवलंय, ही देवाची कृपा आहे आपल्यावर. देवाचं नामस्मरण करत नसतानाही, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करत नसतानाही ठेवलंय, सांभाळतोय तो देव आपल्याला, ही देवाची कृपा आहे. आणि म्हणून त्या सगळ्याची जाणीव करून घेण्यासाठी, या सगळ्याची ओळख करून घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन माणसाला हवं असतंय. बघा, देवाने डोळे दिलेले आहेत, पण त्या डोळ्यातून काय पाहावं हे देव सांगत नाही. त्यासाठी जगद्गुरु तुकोबा आहेत. देवाने कान दिलेले आहेत, कानातून काय ऐकावं हे सांगण्याचा अधिकार देवाचा नाहीये. त्यासाठी माझे ज्ञानोबा आहेत. सर्वांगाने काय कार्य करावं, या नरदेहाने, या शरीराने काय कार्य करावं, याचं मार्गदर्शन आम्हाला जिथून मिळतंय ते आमचे श्री गुरु आहेत. आम्हाला ज्या ठिकाणी शिकण्यासारखं मिळालं, काहीतरी आम्हाला बोध झाला, शिकण्यासारखं काहीतरी आम्हाला आकलन झालं, ज्ञान झालं, जिथून जे काही शिकता आलं ना ते आमच्या गुरुस्थानी आहेत. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये गुरुला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. किती महत्व आहे? सागरामध्ये भरंगळलेली जी नाव असते ना बाबा, रात्रीच्या वेळी जी सागरामध्ये नाव भरंगळली जाते तिला किनाऱ्यावर मार्गदर्शक म्हणून दीपस्तंभ असतो. दीपस्तंभाकडे पाहून ती नाव बरोबर किनाऱ्याला येते. तसं संसार रूपी भवसागरामध्ये भरंगळलेली जी नाव आहे
तिला जर किनाऱ्याला लागायचं असेल, या संसार रूपी भवसागर जर तरुण जायचं असेल, तर आपले श्री गुरु, आपले सद्गुरु म्हणजे दीपस्तंभाचं काम करतायत. आपल्या आयुष्यामध्ये दीपस्तंभाचं काम करतायत, आपल्याला मार्गदर्शन करण्याचं काम करतायत. आम्ही काय करावं, आम्ही काही नाही करावं, आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही काही नाही केलं पाहिजे, हे आम्हाला मार्गदर्शन आमचे सद्गुरू करतायत, आमचे श्री गुरु करतायत. म्हणून दत्तगुरूंना विश्वाचे गुरु म्हटलेले आहेत. बघा, विश्वाचे गुरु म्हटलेले आहेत. भगवान विष्णूंचे 10 अवतार मुख्य आहेत. आता आपण पालण्यामध्ये बोललो बाबा, 10 अवताराचा पालना तो, पहिल्या अवतारापासून तर 10व्या अवतारापर्यंत त्या पालण्यामध्ये सगळं वर्णन केले बरं का. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की 10 अवतार आहेत देवाचे. तुम्ही जर पुराण वाचाल, शास्त्र वाचाल, तर शास्त्रामध्ये, पुराणामध्ये असं सांगितलेले भगवंताने त्रेतामध्ये, द्वापारामध्ये आणि कृतामध्ये, कृता, त्रेता आणि द्वापारामध्ये ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला मी स्वतः अवतार घेऊन येणार आहे. भगवंत म्हणतात, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय म्हणतात भगवंत? धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी मला प्रत्येक वेळेला यावं लागतंय. मी प्रत्येक वेळेला येत असतो. कार्य बघा काय आहे, धर्माची स्थापना, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी. प्रल्हादासाठी नृसिंह अवतारामध्ये यावं लागलं. रावणाचा, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी श्रीराम प्रभू त्या रामचंद्राच्या अवतारामध्ये यावं लागलं. कंसरूपी दुष्ट राक्षस, कंसरूपी दुष्ट वृत्तीचा नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना यावं लागलं. धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतीला आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. धर्म रक्षावय अवतार घेसी. पण त्याच ठिकाणी, त्याच पुराणामध्ये, त्याच शास्त्रामध्ये भगवंत असे म्हणतायत, कलियुगामध्ये मी साधू पुरुषांच्या रूपाने कार्य करणार आहे. काय म्हणतायत? कलियुगामध्ये मी साधू पुरुषांच्या रूपामध्ये कार्य करणार आहेत. म्हणून लोपली ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. साधू पुरुषांच्या, सत्पुरुषांच्या, संतांच्या रूपामध्ये देव कार्य करणार आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा नाव ठेवलं. अवतार कोणाचा? पांडुरंग परमात्म्याचा अवतार. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले. आजही आम्हाला अनेक साधू पुरुष देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करताना पाहायला मिळतात. ज्या ज्या ठिकाणी जे जे चांगलं घेता येईल ते घेत राहा. बरं का? मस्त विषय काढला तुम्ही मगाशी. राजकारण सर्वत्रच आहे बरं का. राजकारणात तर राजकारण असलंच, कारण त्याचं नावच राजकारण आहे. मंदिरात आहे, घरात आहे, दारात आहे, परमार्थात आहे, सर्व ठिकाणी आहे. तुम्ही जसं चष्मा लावताय ना, तसं तुम्हाला सगळं जग दिसत असतंय. सगळे जग दिसत असत. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे तयाचे ते सूत्र असे आपणाच पाशे. आरशातील माणसाकडे जसं तुम्ही बघाल ना, तसं तो तुमच्याकडे पाहत असतं. त्याला जीभ काढून दाखवली की तोही तुम्हाला वाकोड्या करून दाखवत असतो. त्याला जर तुम्ही तोंड वाकडं करून दाखवलं तर तोही तुम्हाला वाकडं करून दाखवतोय. दर्पणी प्रतिबिंब दिसे. ज्या माणसांमध्ये आपण राहिलोय ना, ह्याच माणसांमध्ये जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. काय बाबा, मी म्हणेन ह्यापेक्षा दुष्ट माणसं, यापेक्षा दुष्ट माणसं. कारण तुमच्या गावात कितीही जरी परमार्थाला विरोध करणार असला तरी त्याची हिंमत इथे येऊन आपल्याला विरोध करायची नाही होणार.
प्रवचन बंद करायची हिंमत नाही होणार त्याची. होईल कीर्तन बंद करण्यासाठी लोकांनी त्यावेळेला प्रयत्न केला. नवे नवे कीर्तनात जाऊन तुकोबांना मारलं. काय वृत्तीची माणसं असतील, काय वृत्तीची माणसं असतील. आणि त्या माणसांच्यात राहून परमार्थ करायचंय. समजतंय ना तुम्हाला? त्या माणसांच्यात राहून परमार्थ करायचंय. निवृत्ती, ज्ञानदेव, सोबण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना शुद्धी पत्र मिळावं, समाजाने स्वीकारावं, जगता वागता यावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. सांगा ना, यापेक्षा अधिक शिक्षा काय असू शकते? काय असू शकते यापेक्षा अधिक शिक्षा? त्या समाजाच्या बाजूला राहून ज्ञानेश्वरीची रचना करायची. काय अंतःकरण असेल माऊलीचं, काय कार्य असेल, फक्त कल्पना करा ना. ह्या बाकीच्या गोष्टींकडे जर त्यांनी बघितलं असतं ना माऊली, तर आज ज्ञानेश्वरी आपल्याला भेटली नसती, गाथा आपल्याला भेटली असती. लोक विरोध करतात म्हणून आपण थांबा. त्यांचं काम आहे विरोध करणं. त्यांचं काम आहे तुम्हाला खाली खेचणं, तुम्हाला विरोध करणं, बरं का? पण आपल्या अंतरात्म्याला विचारा ना, आपल्या आत्म्याला विचारा, आपल्या मनाला विचारा, आपण जे करतोय ते योग्य आहे, सत्य आहे, देवाचं कार्य आहे. मग कोणी निंदा अथवा वंदा, स्वहित आमचा धंदा, आमचं हित करणं आमचा धंदा आहे. जे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे ते कार्य सिद्धीला नेईपर्यंत कितीही त्रास झाला. आता हा एक दिवसाचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1 महिनाभर आधी नियोजन करावं लागत असेल. मंडपापासून ते आचार्यांपासून ते सगळ्या गोष्टी, महाप्रसादापासून पालखीचं नियोजन, प्रवचनाचं नियोजन, सगळ्या गोष्टी कमीत कमी 15 दिवसापासून तरी तुम्ही सगळी धावपळ चालू केली असेल. महिनाभरापासून धावपळ चालू केली असेल. हे सगळं करत असताना तुम्हाला कुठे विरोध झाला नाही का? तुम्हाला काही अडी अडचणी आल्या नाहीत का? अहो, उलट ज्या वेळेला कधीतरी आपण बोलतोय की गावातल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी असावं, कारण मंदिर गावाचं आहे. विशेष म्हणजे दत्तगुरूंचं दर्शन सगळ्या गावाला होतंय, हे प्रामाणिकपणे प्रत्येकाला वाटतंय. आणि म्हणून माणसाला काय वाटतंय, प्रत्येक माणसाचा सहकार्य या ठिकाणी असावं म्हणून प्रत्येक माणसाकडे जावं. काही विरोध करणारे आहेत, काही खिशात हात घालून सहकार्य करणारे आहेत, पण खिशात न हात घालता काही बोलणारे पण आहेत. काय करायचंय पैसा मिळाला? तुमचे हात तेव्हा शोभून दिसतात ज्या वेळेला ते हात दान करतात, तेव्हा खाताना हात शोभून दिसत नाही. आपल्याला देवाच्या कृपेने जे प्राप्त होतंय ना, ते आपणच खाणं, याला प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणतात त्याला. दुसऱ्याचं ओरबडून खाणं याला विकृती म्हणतात. आलं का लक्षात? आणि आपल्या जवळ जे आहे ना, ते दुसऱ्याला वाटून वाटून खाणं याला भारतीय संस्कृती म्हणतात. तुम्हाला सांगू का, जो सुख आहे, जे ज्ञान आहे, जे अन्न आहे, आपण खाण्यात जेवढी आनंद नाही, जेवढं समाधान नाही ना, तेवढं वाटून खाण्यात आनंद आहे. जे तुम्हाला भगवंतानी दिलंय ते ज्ञान दिलं असेल, वाटत राहा. अन्न दिलं असेल, जी शक्ती तुमच्याकडे दिली असेल, जे बळ तुम्हाला दिलं असेल ना, आर्थिक बळ जर तुमच्याकडे भरपूर असेल ना, तर थोडंफार तरी दान करत चला. कारण दान करताय ना, त्याच वेळेला तुमचे हात शोभून दिसत असतात. पायामध्ये ताकद आहे ना. आपण कधी तीर्थक्षेत्री जात नाही, तिथं कधी देवळाकडे वळत नाही, कधी परमार्थाच्या कार्याकडे वळत नाही, ते पाय शोभूनच दिसत नाहीत. नाही शोभून दिसत. तुमचे पाय तेव्हाच शोभून दिसतात, त्यांचं त्या चरणामध्ये रूपांतर तेव्हा होतंय ज्या वेळेला धर्म कार्यासाठी ते पुढे पुढे जात असतात. आणि हे सगळं कार्य आपल्याकडून घडावं यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक हवा आहे. श्री गुरु हवे आहेत, सद्गुरू हवे आहेत, बरं का? श्रीराम प्रभू सुद्धा वशिष्ठांना शरण गेले का? नियम आहे सृष्टीचा. श्री गुरु शिवाय सद्गुरु वाचुनी सापडेना, सोय धरावे ते पाय आधी आधी. तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी श्री गुरु महत्वाचे आहेत. आणि म्हणून संपूर्ण विश्वाचे गुरु दत्त गुरु आहेत, बरं का? आम्ही कधी कधी बोलताना दत्ता बोलतो, दत्तात्रेय म्हणतो. आलं का लक्षात?
दत्त बोलण्यामध्ये आणि दत्त गुरु बोलण्यामध्ये बघा किती फरक वाटतो. दत्त गुरूंचं मंदिर, दत्त गुरु थोडस आलं का लक्षात, कारण ते गुरु आहेत. आता तसं पाहायला गेलं तर दत्त गुरूंनी एकूण 24 गुरु केले, बरेच केले, पण 24 गुरूंची यादी भागवतामध्ये आहे बाबा, बरं का. भागवतामध्ये 24 गुरूंची यादी आहे. दत्त गुरूंनी केलेले गुरु 24 गुरु. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याचा गुण घेतला ना, जिथे शिकायला मिळाला तो त्या विचारापुरता माझा गुरु आहे. आलं लक्षात. मग तिथे काही माणसाकडूनच शिकले असं नाही, काही प्राण्या पक्ष्यांकडून सुद्धा. पंचभूतांना गुरु केलं त्यांनी, पंचभूतांना गुरु केलं, पृथ्वीला गुरु केलं, अपाला गुरु केलं, तेजाला गुरु केलं. जे जिथे शिकता आलं ना, वेशा नावाची, पिंगळा नावाची वेशा, बरं का. कपोत नावाचा पक्षी, सापाला गुरु केलं, अजगराला गुरु केलं. बाण विणणारा त्याला सुद्धा गुरु केलं त्यांनी. मधमाशी, मध गोळा करणारी, प्रत्येकाकडून जे पाहायला मिळालं, जे खेळायला मिळालं, जे शिकायला मिळालं ते त्यांनी काय केलं, अनुभवलं, घेतलं. जो गुण त्या ठिकाणी घेतला ना, ज्या गुणाचा विचार केला ना, त्या गुणापुरता त्याला काय केलं, गुरु केलं. बरं का. आम्हाला जीव आहोत आम्ही, जोपर्यंत जीव म्हणून कार्य करतोय तोपर्यंत आम्ही संकुचित वृत्तीमध्ये असतोय. मी, माझं, याच्या पलीकडे काहीच नाही. आता मी तुम्हाला विचारतोय, मी आणि माझं फक्त संकोचित वृत्तीमध्ये जेवढे जेवढे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्यांचं नाव तरी शिल्लक राहिलं का बरं? नाव तरी शिल्लक राहिलं? फक्त माझ्या पुरतच काम केलं, माझ्या पुरतच जगलं, माझ्या पुरतच विचार केला, त्यांचं नाव तरी शिल्लक राहिलंय? साधं उदाहरण आहे. देऊ कोणाची बरं? देऊ कोणाची? तुकोबांची. अहो, कोणी लहान मुलाला जरी विचारलं कोणाची देऊ, तुकोबांची. विचार करा, त्या देऊमध्ये आतापर्यंत किती होऊन गेले असतील, पण देऊ कोणाची? तुकोबांची. आळंदी माऊलींची. पैठण नाथ महाराजांचा. बरं का. ज्यांनी विशाल कार्य केलं, समाजासाठी कार्य केलं, देवाचं देशाचं कार्य घराघरापर्यंत आणि हृदयापर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्न केले. माझ्या हिंदू धर्माचे संस्कार आणि संस्कृती प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावी, प्रत्येक हृदयामध्ये जाणीव व्हावी, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले. ते शरीराने जरी गेले असतील, देहाने जरी तुकोबा सदैव वैकुंठात गेलेले असतील, तरी सुद्धा गाथेच्या रूपाने आज आमच्या घरात आहेत. आणि जे गाथेच्या रूपाने आज आमच्या घरात आहेत, विचाराच्या रूपाने ते आज आमच्या हृदयामध्ये आहेत. माऊलींनी संजीवन समाधी जरी घेतली असेल तरी सुद्धा ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये ते आमच्या घरात आहेत. विचाराच्या, परमार्थाच्या, अध्यात्माच्या रूपाने ते आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. जीव जोपर्यंत जीव म्हणून कार्य करतोय ना, तोपर्यंत त्याला शिवाची ओळख होणार नाही. आणि जीव शिव ऐक्य करण्याचं कार्य कोण करतोय माहितीये का? त्यांना सद्गुरू म्हणतात, त्यांना गुरु म्हणतात. जीव शिव ऐक्य करण्याचं काम गुरु करतात. आपण देव देव बोलतोय हो, पण देव कळला का नक्की आपल्याला? भंगारवाला आला, भंगारवाला, आणि एका बाईने घरातला सगळा भंगार काढला. बरं का. त्या बाईला भंगार काढायला घरातला जोड तिचा पुरुष पण आला, तोपर्यंत त्यांनी पण बराच काढला घरातला भंगार. आता तो भंगारवाला एक 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 गोष्ट निवडून घेतोय. बरं का. त्या भंगार मधली पितळेची टोपशी, अल्युमिनियमचा चमचा, काय असेल ते. आता माझं इकडे तिकडे होईल, पितळाचं अल्युमिनियम होईल, अल्युमिनियमचं पित्तल होईल, एवढंच होईल फक्त, बाकी काय होईल? बरं का. असं घरातला प्लास्टिकचा मग, प्लास्टिकची बालदी, असं ते प्लास्टिक वेगळं करायला लागला, पितळ वेगळं करायला लागला. बरं का. अल्युमिनियम वेगळं करायला लागला, लोखंड वेगळं करायला लागला. तेवढ्यात त्याच्या हाताला एक देवाची मूर्ती लागली. बरं का. देवाची मूर्ती पितळेची. बघितलं त्याने, असं तो निरीक्षण करायला लागला. तेवढ्यात तो मालक काय बोलला माहितीये का? मालक काय, तो घराचा तो भंगार देणारा,
काय म्हणतो माहितीये का? पितळेची आहे ती, पितळीमध्ये टाकून द्या. काय म्हणाला तो? पितळीची आहे ती, पितळीमध्ये टाकून द्या. भंगारवाला बोलतो, दादा देव विकण्या एवढे श्रीमंत तुम्ही असाल, पण देव घेण्या एवढा श्रीमंत मी नाहीये ना दादा. देव घेण्याची पात्रता माझी नाही, देवाची मूर्ती विकत घेण्याची पात्रता माझी नाही. भंगारमध्ये आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, खरा भंगारवाला कोण मग? देणारा का घेणारा? देणारा ना. आम्हाला हेच तर कळत नाही, हेच कळत नाही. सकाळी सकाळी ती गाडी ती कचरा गोळा करायला, आपण काय बोलतो? कचऱ्यावाला आला, कचऱ्यावाला. अरे कचऱ्यावाला तो का आपण? तो कचऱ्यावाला, कचऱ्यावाले आपण. कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. माझी आई बहीण सकाळी उठल्याबरोबर घरामध्ये संपूर्ण झाडू मारते, लवकर उठत असेल तर. बरंच आहे बोलण्यासारखं, पण इथे कसं आहे, जशी माणसं तसं हे केलं पाहिजे ना, नाही का? बरंच आहे. आता पूर्वी कशी त्या वृद्ध माणसांना विचारा तुम्ही, पूर्वी लवकर उठल्या जायच्या, सगळं सारवण वगैरे असायचं त्यावेळेला. आता सारवांचा विषय राहिलाच नाही बरं का, असू द्या. पण कमीत कमी झाडलोट केली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर संपूर्ण घर अंगण स्वच्छ वाटलं पाहिजे, असं स्वच्छ दिसलं पाहिजे. आणि करतात बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. माझी आई बहीण आहे की नाही, घरामध्ये जरा सुद्धा कचरा ठेवत नाही, जरा सुद्धा कचरा ठेवत नाही. विचारा केला ताई, कचरा का नको? अवदास येते घरामध्ये, लक्ष्मी वास करत नाही. खरं आहे ना? ज्या पद्धतीने आम्ही रोज सकाळी आमचं घर स्वच्छ करतोय ना, कचरा काढतोय की नाही, त्या पद्धतीने रोज सकाळी जर आम्ही आमच्या मनातला कचरा काढला तर आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अंतःकरणातला जर कचरा काढला, आमचं अंतःकरण जर स्वच्छ केलं तर आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. कचरा आहे म्हणून राजकारण आहे. आलं लक्षात? कचरा आहे म्हणून राजकारण आहे. वास्तविक एखाद्या महाराजाने दुसऱ्या महाराजाला सहकार्य करायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे, काही इकडे तिकडे होत असेल त्याला सांगायला पाहिजे. पण चार चौघात जर समजा तो चर्चा करत असेल तर परमार्थ कळला नाही, परमार्थ कळला नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी सागरेचा रवा. काय करायचं तो अभिमान ठेवून, अहंकार ठेवून, ऐरावत रत्न दोन त्याशी अंकुशाचा मार. आमच्याकडे ज्या वेळेला ज्ञानाचा अभिमान निर्माण होतो ना, पांडित्याचा अभिमान आमच्याकडे निर्माण होतो, आमच्या अभ्यासाचा अभिमान निर्माण होतो ना, त्यावेळेला आम्ही सगळ्यांना कमी लेखत असतो. नम्रता हा परमार्थाचा पहिला गुण आहे. आणि म्हणून ती नम्रता आपल्या अंगी यावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे गुरु, श्री गुरु. आता ही विश्वाचे गुरु आहेत. आपला विषय आहे दशावतार झाले. प्रत्येक वेळेला दुष्टाचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी देवाला यावं लागलं. दत्तगुरूंचा अवतार एकच असा आहे बघा, दत्तगुरूंचा अवतार एकच असा आहे की तो मनुष्यरूपी दुष्टाचा नाश करण्यासाठी नाही, कुठल्या तरी राक्षसरूपी दुष्टाचा नाश करण्यासाठी नाही. आमच्या अंतःकरणात जे राक्षसी वृत्ती आहे ना, जे विचार आहेत ना, जे नको त्या प्रकारची कर्म आहेत, गुण आहेत, त्या वृत्तीचा नाश करण्यासाठी दत्तगुरूंचा अवतार आहे. दर्शी अवतार विश्व तारावया, विश्व तारावया. पण काम काय त्याचं? मी तूपणाची केली बोलवणा, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. त्यांचा जन्मच बघा ना कसा आहे, जन्म बघा त्यांचा कसा आहे. तिन्ही आईसाहेब ज्या वेळेला बसल्या होत्या, सावित्रीबाई, लक्ष्मीबाई आणि पार्वतीबाई, बरं का, ब्रह्म विष्णू आणि महेश, या तिन्ही देवांच्या पत्नी ज्या वेळेला एकत्र बसल्या होत्या त्यावेळेला त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. आता जशा असतील तशाच विचार करणार की नाही ते? आलं का लक्षात? त्यांच्या चर्चा चालू होती
पतिव्रतेविषयी कोणाकडे किती सामर्थ्य आहे, कोणाकडे काय आहे, अशा प्रकारची ती चर्चा चालू होती बाबा. बरं का, नारद मुनींनी जाणलं. नारद मुनींचं काम काय माहितीये का? आपण त्याला कल्लव्या बोलतो, पण ते कुठे पण कल नाही लावत. जिथं धर्माचं कार्य घडत असेल ना, तिथेच ते जाणीव करून देण्याचं काम करतात. चुकत असेल ना, त्याला सरळ करण्याचं काम नारद मुनी करतात. आलं का लक्षात? आणि नारायण नारायण आले. तिथे आल्यानंतर या तिघींनी त्यांच्याकडे बघितलं आणि मग त्यांना विचारलं, आम्ही पतिव्रता आहोत, आम्ही सती आहोत, आमच्याकडे एवढं सामर्थ्य, आमच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. बरं का, विचारलं, आमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोणी आहे का इथे? कारण त्यांना माहिती आहे तू कुठे पण फिरतोय ना, सगळीकडे जातोय, तुला माहिती असेल. बरं का, आम्हाला हे सांगतात, महाराज तुम्ही खूप फिरताय, कुठे मुलगी असेल तर बघा, कुठे मुलगा असेल तर बघा, असं त्याचा हरकत नाही. आता फिरतोय म्हणून लोक बोलतात का नाही? तसं नारद मुनी म्हणजे त्यांना टोल फ्री ना, त्यांना तिकीट काढायला कुठे लागतच नाही. आता इथं तर उद्या तिथं लगेच. एवढे फिरताय तुम्ही, आमच्यापेक्षा पतिव्रता कोणी आहे का? आहे ना. कोण? अमुक अमुक आत्रीची पत्नी अनुसूया. काय म्हणतोय? आणि झाली चर्चा चालू त्यांची. बरं का, वास्तविक यांनी तिघींनी विचारायला पाहिजे होतं की नेमकं काय सामर्थ्य आहे तिच्याकडे, आमच्यापेक्षा वेगळं पण असं काय आहे तिच्याकडे. पण महिला आहेत ना, महिला. बरं का, अंगावर 10,000ची जरी साडी असेल तरी तिची साडी तिला कधीच आवडणार नाही. आवडेल? समोरची 600 रुपयावाली जरी घातली असेल तरी बोल, बा काय साडी आहे का, काय काय दिसते तिच्या अंगावर. मग जाऊन विचारते कितीला? 600. तेव्हा तिला करते, माझी तर 10,000ची आहे, पण काही कामाची नाही. हिची 10 तोळ्याची जरी गंठण असेल आणि तिची 6 तोळ्याची जरी असेल तरी डिझाईन तिचीच आवडेल, हिची आवडणार नाही तुला. बरं का, असो. पण द्वेष, मत्सर, तिरस्कार जास्त प्रमाणात महिलांकडे असतो बाबा. एक वेळी पुरुष ऍडजस्ट करतील, समजून घेतील, महिला क्वचितच. आलं का लक्षात? म्हणून रामायण घडलं कोणामुळे? मंथरच ना, मंथरच आली ना ती कैकेयीला सांगायला, श्रीराम राजाभिषेक आहे, बरंच काय आहे ते सांगण्यासारखं. आता ती काय एकटीच होती असं नाही काय, किंवा त्यावेळेलाच होती एकच मंत्र असं नाही काय. आता घराघरामध्ये आहेत, गावागावामध्ये आहेत, गल्ली गल्लीमध्ये आहेत, आहे की नाही? तिला उपमा संत काय देतात माहितीये का? आपण जंगलामध्ये ज्या वेळेला फाट्यानं जातो बघा, आता जातात का? आपल्याकडे जात असतील. झाडावर एक ते चिंचे सारखं काही लोंबलेलं असतं नाही का, काय म्हणतात त्याला? हा, उइलू. बघल्याबरोबर बाया जवळ जातात नाही लगेच, गेल्या दिवसाने भेटलीस तू. उइलू. नुसतं बघितलं तरी पण वारा जर असेल ना तर समजा तर किती पण लांब असून इकडे खाजवायला सुरुवात झालीच. अशी मंथर आहे, ज्याच्या घरात जाईल ना समजा तर संध्याकाळी खाजवा खाजवी झालीच त्यांच्या घरामध्ये. आहेत ना अशा बरेच. त्यांनी आपल्या घराकडे लक्ष द्यायचं, आपल्या घराला सुशोभित करायचं, मस्त आपल्या घरामध्ये रममाण व्हायचं, समाधानी राहायचं, आपलं घर किती सुशोभित करता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. लोकांची घरं फोडायचा प्रयत्न करू नये. त्याला पाप म्हणतात. काय म्हणतात त्याला? पाप. असू द्या, हरकत नाही, पुढे जाऊ आपण. आणि यांना तिची स्तुती नाही आवडली. कुठल्या बाईला आवडणार आहे? दुसऱ्या बाईची स्तुती समोरची बाई ऐकून घेईल, तिच्यापेक्षा भारी असं तसं हे ते नाही आवडलं यांना. यांची लगेच चर्चा चालू झाली. तिघे पण आले. देव आल्याबरोबर लगेच सांगतात, कोण आहे ती अशी आमच्यापेक्षा श्रेष्ठ? जाऊन बघा. आणि निघाले साधूच्या वेशामध्ये. अनुसूयाच्या अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. अनुसूयाच्या तिथे आले. अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी गेले होते. बरं का, अनुष्ठानासाठी गेले होते. त्यांनी सांगितलं, आम्ही साधू आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे, आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. हात जोडले, अतिथी देवो भव. बरं का,
आजही अशा कितीतरी बाया पाहायला मिळतात, महिला पाहायला मिळतात. घरी जर पाहुणे आले ना तर त्यांना वाटते काय करू ना काय ठेवू, काय करू ना काय ठेवू. पाहुणे आल्यानंतर देव आल्याचं, साधू संत आल्याचं समाधान त्यांना वाटतंय. पण अशा पण काही बाया आहेत, पाहुणे रस्त्याला आहेतच तर भांडी आपल्याला सुरुवात करतात. हो, ती संकेत आहे. तुम्ही जर एखाद्याच्या घरात गेले आणि 2-4 भांडी जर पडली ना तर मी म्हणेन चहा घ्यायला पण थांबू नका. जेव्हाचा तर लांबच गेला, चहा घ्यायला पण थांबू नका. आणि अतिथींनी इच्छा भोजन सांगितल्यानंतर या बसा, लगेच वाढते मी. पण तेवढ्या त्यांनी सांगितलं आम्हाला इच्छा भोजन पाहिजे. बघा जर आता इथे महत्वाचं आहे बरं का, इच्छा भोजन पाहिजे. काय तुमचं जे तेज आहे ना, पतिव्रतेचं तेज, आमच्या महिला सुद्धा ऐकून भांबावलेल्या आहेत. आमच्या महिला सुद्धा ऐकून टेन्शन मध्ये आलेल्या, चिंताग्रस्त मध्ये आलेल्या आहेत की ते तेज तरी काय आहे. ते तेज आम्हाला कुठल्याही प्रकारे न झाकता उघडपणे दाखवा. पतिव्रतेचं सामर्थ्य, पतिव्रतेचं तेज. न ज्या अन्नाला अग्न लागलेलं नाही असं अन्न खायचं म्हटल्यानंतर मग त्यासाठी पतिव्रतेचं तेज जर पाहायचं असेल ना, पतिव्रतेचं सामर्थ्य जर अनुभवायचं असेल ना, तर ते कोणालाही अनुभवता येत नाही. त्यासाठी माणसाची वृत्ती निरागस लागते. निरागस लागते. निरागस वृत्ती लहान मुलांची असते, बाळांची असते. आणि म्हणूनही तिन्ही देव केली बाले. आलं का लक्षात? तुम्ही जसा विचार कराल ना तुमच्या बुद्धीप्रमाणे तसं तुम्हाला समोर चित्र दिसणार आहे. तिन्ही देवही केली बाळे का? ज्या अन्नाला अग्न लागलेलं नाही ते अन्न जर स्तनपान करायचं आहे तर तो अधिकार फक्त लहान मुलांचाच आहे. दुसरं, जर पतिव्रतेचं तेज तुम्हाला पाहायचंय, पतिव्रतेचं सामर्थ्य जर तुम्हाला पाहायचंय तर तुमचा अभिमान बाजूला ठेवा, अहंकार बाजूला ठेवा, तुमचा मोठेपणा बाजूला ठेवा, लहान व्हा, नम्र व्हा. निश्चित तुम्हाला त्याच ठिकाणी त्या पतिव्रतेचं तेज, सामर्थ्याची जाणीव, ओळख झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाल्यावस्थेमध्ये आले, स्तनपान केलं, पालण्यामध्ये झोपवले आणि अत्रि ऋषीचं आगमन झालं. अरे बापरे, 1 नाही 2 नाही 3 हे झालं कधी, कसं झालं, कोणाचं आहे, कोण आलंय आपल्याकडे? आणि मग अनुसूयेने सगळं काही सांगितलं. बघा हा, तेवढ्यात इकडे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. सकाळी गेलं तर आमचं ते आम्ही सांगल्या बरोबर अजून कसं काय आलं नाही. कोण टेन्शन मध्ये आल्या? त्या तिघी टेन्शन मध्ये आल्या बरं का. आणि त्यांना चिंताग्रस्त बघितल्या बरोबर लगेच नारद मुनी तिथे हजरच. नारायण नारायण. अरे नारदा, सकाळी गेले तरी संध्याकाळचे 5 वाजले अजून आले नाहीत बरं का. 2 वाजले, 3 वाजले अजून आले नाहीत. काय करावं? मग सांगितलं आहेत ते, पण ते अशा अवस्थेमध्ये आहेत. काय म्हणतोय, काय कुठे आहेत? अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये बरं का. अत्रीच्या आश्रमात गेलं ना की देवांची सुद्धा बाल होतात. म्हणून आश्रम महत्वाचा आहे. जिथे असूया नाही ना, अनसूया तिथे अगदी निरागसपणा निर्माण होत असतो, लहानपण निर्माण होत असते, नम्रता निर्माण होत असते. त्या ठिकाणी आल्या तिघी पण. अनुसूयेला विचारतात, आमचं हे इकडे आलं होतं, आलेत ना? मग पाळण्यात नाही, पण ते आमचे तसे नव्हते आश्रमात आल्यावर होतात. आमचे असे बारीक नव्हते, अहंकार घेऊन आले होते. कोण ती हे पाहण्यासाठी, कोण ती हे पाहण्यासाठी या रूपामध्ये त्यांना उभं करावं लागलं. आणि मग आता हात जोडले, विनंती केली. तिन्ही देवाच्या रूपामध्ये उभे राहिले. पण तेवढ्याच अनुसूयेने, अत्रींनी विनंती केली की आता तुमच्यासारखा पुत्र, तुमच्यासारखी बालक आम्हाला हवी आहेत. आणि मग काय झालं? ब्रह्मदेवापासून चंद्र निर्माण झाला, महादेवापासून दुर्वास निर्माण झाले आणि श्री विष्णूपासून दत्त गुरु निर्माण झाले. अर्थात ज्या वेळेला घर सोडणार
तेवढ्यात दोन्ही उभयतांनी हात जोडून विनंती केली, तिने देवांचं अस्तित्व आमच्या घरात राहावं असावं. आणि तो दिवस होता आजचा मार्गशीर्ष महिना, पूर्ण तिथी पौर्णिमा, वार होता गुरुवार, रोहिणी नक्षत्र आणि पूर्ण तिथी मार्गशीर्ष महिन्यातली आजचा दिवस. काय झालं? चंद्राच्या कार्यासाठी गेला, दुर्वासांच्या कार्यासाठी गेले. पण भगवान विष्णूंपासून निर्माण झालेले दत्त मात्र अनुसूये मातेच्या आश्रमामध्ये राहिले. तिन्ही देवांचं सामर्थ्य त्या ठिकाणी एकवटलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री दत्त भगवान की जय. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तिन्ही देवांचं सामर्थ्य एकत्रित येऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मला हे दत्त गुरु दिसले, विश्वाचे गुरु दत्त गुरूंचा जन्म, अर्थात त्या ठिकाणी कार्याला सुरुवात झाली. आणि म्हणून मग या ठिकाणी ह्या ओवीमध्ये वर्णन केलेलं आहे, अनुसूयेचे घरी देखा, त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका. बरं का? म्हणून आपण म्हणतो त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाण. आलं का लक्षात? नाम दत्तात्रेय एका, मूळ पीठ श्री गुरूंचे. संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत ते, संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत. आणि म्हणून प्रत्येक भगवान विष्णूचा अवतार जर पाहायला गेला तर अवतार झालं की पुढे दुसरा अवतार आहे. पण एक दत्त गुरूंचा अवतार असा आहे की एका दत्त गुरूंच्या अवतारापासून अनेक अवतार आहेत, अनेक अवतार आहेत. गुरुचरित्र वाचण्यात आलं तर वाचा, आणि वाचलं असेल तर तुमच्या चरणी नतमस्तक होतो. बरं का? आपण जर दत्त गुरूंचे भक्त आहात ना, तर संपूर्ण चरित्र या गुरुचरित्रामध्ये मांडले. बरं का? हा गुरुचरित्र घ्यायचं कारण काय? आजचं त्याला कारण दत्त जयंती निमित्त प्रवचन म्हणून गुरुचरित्र घेतलं आपण. बरं का? गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायापासून ते 4-5 अध्यायांपर्यंत दत्त गुरूंचा महिमाचं वर्णन केलंय. त्याच्या पुढे 10-12 अध्याय असे आहेत की त्याच्यामध्ये दत्त गुरूंचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती स्वामी, बरं का, नाही श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा त्या ठिकाणी वर्णन केलंय. आणि त्याच्या पुढे जवळजवळ 30 ते 40 अध्याय नृसिंह सरस्वती स्वामी जे आहेत, अर्थात तिसरा अवतार दत्तगुरूंचा, त्यांची सगळी 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 चरित्र त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथेच न थांबता पुढचे अवतार अनेक म्हटले जातात दत्तगुरूंचे. मग त्याच्यामध्ये स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, साई बाबा असतील, अजून बरेच अवतार म्हटले जातात. नवे तर आजही तुमच्या आमच्या रूपाने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या गुणांचं दर्शन होत आहे त्या ठिकाणी श्री गुरु म्हणून आपण नमस्कार करत असतो. अर्थात दत्त गुरु त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देत असतात, दर्शन देत असतात त्या गुणांनी. आणि म्हणून तुमचा आमचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर आपण अखंड आणि अखंड दत्तगुरूंना शरण गेलो पाहिजे. ज्या वेळेला आपण शरण जातो त्यावेळेला आपल्याला कशाची प्राप्ती होते? तर सगळ्यात मोठी प्राप्ती आहे, बरं का, सगळ्यात मोठी प्राप्ती मी तू पणाची झाली बोलवण. एवढं झालं ना आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनाचा उद्धार झाला. एवढं झालं तरी उद्धार झाला. आपण प्राप्ती काय पाहतोय बघा, कसली प्राप्ती पाहतोय आपण? मला संसारातलं मिळावं, मला प्रपंचातलं मिळावं, मला अमुक मिळावं, मला तमुक मिळावं, अशा प्रकारे आपण अनेक प्राप्त्या पाहत असतो. पण खरं तर त्या ठिकाणी मुख्य काय सांगितलेलं आहे? मितूपणाची झाली बोलवणा, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. अखंड त्या दत्तगुरूंचं ध्यान केलं पाहिजे जर मितूपणाची बोलवण व्हावी असं जर वाटत असेल तर. आम्ही देवाला शोधायला जातो, आम्ही देवाला पाहण्यासाठी प्रयत्न करतो, बरं का, पण आम्ही स्वतःला कधी शोधत नाही. मी शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय का आपण? संतांनी पहिला तो प्रयत्न केला. पहिला मी शोधण्याचा प्रयत्न केला, मी कोण आहे, तो कोण कोणाचा कोठोनी आलासी कायचा हा विचार पूर्वीचा जाण बापा. काय म्हणतात बोधले महाराज? आलाशी कोठोनी जासी कवण्या रे ठाया, घरदार नव्हे तुझ्या वगी लटकीचं माय. मी शोधा. ज्या दिवशी आम्ही मी शोधू ना त्या मीच्या बाजूलाच देव असेल, मीच्या बाजूलाच देव असेल. फक्त मी शोधता आला पाहिजे.
त्यासाठी अट्टास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे प्रयत्न करणं. आलं का लक्षात? मीठ कशापासून निर्माण होते बरं? पाण्यापासून. बरोबर आहे. पाण्याचा संग झाल्यानंतर मिठाचं स्वरूप उरतंय? राहतंय का? देवाचा संग झाल्यानंतर आपण वेगळं पण कशाला राहिलं पाहिजे आपलं? एक तारी संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनात नाहलो. दुसरं, आपल्या घरावर जे पाणी पडते, आपल्या शेतावर बांधावर जे पाणी पडते, आपल्या माळ राणावर जे पावसाचं पाणी पडतंय, असं म्हणतात सागरामध्ये एकदा काही सूर्यकिरण पडले की त्याचं वाफ तयार होते, त्या पाण्याची ती वाफ वरती जाते, अर्थात ढगांमध्ये रूपांतर होते तिचं, आणि तेच ढग काही कालांतराने जमिनीवर येतात. बरं का? तेच ढग काही कालांतराने जमिनीवर येतात पावसाच्या रूपाने. घरावर पडतंय त्याचं नितोलीमध्ये रूपांतर होतंय, शेतामध्ये पडतंय त्याचं पर्यातून पाणी जातंय, बांधावर पडतंय आहे की नाही, ते पाणी सुद्धा त्या शेतामध्ये येतंय, माळ रानावर पडतंय, ते ओढायला मिळतंय. बरं का? पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब, प्रत्येक पाण्याचा थेंब पडणारा, प्रत्येक पाण्याच्या थेंबाला एकच वाटत असते, मला कशाच्या रूपाने काय नाही होईना पण सागराला जाऊन मिळायचंय. कळतंय ना? निर्मिती कशातून आहे? उत्पत्ती कशातून आहे? सागरातून. मग ते तुमच्या नितोळ्यांच्या द्वारे पडू द्या, नाही तर पर्याच्या द्वारे, आपल्या ओळीच्या द्वारे पडू द्या, ओळाच्या द्वारे असू द्या किंवा कसं पण असू द्या. नितोल्या एकत्र येऊन ओळी तयार होते, अनेक ओळ्या एकत्र येऊन नाळा तयार होतो, तो ओळाला जाऊन मिळतो, तो ओळ नदीला जाऊन मिळतो. ती नदी सुद्धा तोपर्यंत धावत असते, पळत असते, वाहत असते. दर्या खोऱ्या किती जरी काही आडवं आलं तरी त्याला पार करून ती जात असते. कुठपर्यंत? सागराला मिळेपर्यंत. एकदा सागराला नदी मिळाली का सरिता गंगेशी मिळाली मिळणी मागे एकची झाली, मग जरी ती